प्रणाम। तमाम बौद्धांची धार्मिक संस्था आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आहेत प्रकाशदाता बाळासाहेब आंबेडकर यांच्या धर्मकार्यास श्रीवार वंदन। आणि आज या ठिकाणी गेले 4 दिवस, आता 5वा दिवस आहे, बाल श्रावणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे। ते आलते गावातील भारतीय बौद्ध महासभा ग्रामीण शाखा तथा सर्वच ह्या शिबिराचे नियोजन कमिटी आणि उपासक आणि उपासिका या शिबिरासाठी मार्गदर्शन करायला लाभलेले आदरणीय पूज्य बनते अनुप दर्शन, त्याचबरोबर या शिबिरासाठी मार्गदर्शन करायला गेले 4 दिवस ज्यांनी कष्ट खाल्लं ते वरिष्ठ शिक्षक, केंद्रीय शिक्षक आदरणीय सावंत सर, त्याचबरोबर तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय भोसले सर, माजी अध्यक्ष संदीप गोलक सर, त्याचबरोबर समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय श्रीरंग सर, त्याचबरोबर समता सैनिक दलाचे माजी प्रमुख आदरणीय राजेंद्र सर, आणि मग इतर आपले समता सैनिक दलाचे सैनिक, त्याचबरोबर तालुका जिल्हा सर्वच स्तरावरचे पदाधिकारी, या सर्वांना सविनय जय भीम। या ठिकाणी महिलांचा पण उपस्थित महिलांचं पण या ठिकाणी बरीच उपस्थिती आहे, काही भोजन करत आहेत, काही उभा राहिलेले आहेत, त्यांना पण जय भीम। आणि मग या ठिकाणी ते श्रामणेर पाठवलेत, त्यांचे आईवडील, त्यांचे नातेवाईक, या सर्वांना सविनय जय भीम। या ठिकाणी भोजनदान श्रामणेर संघाने घेतलेला आहे। भूक नावाचा जो रोग आहे हे प्रत्येक माणसाला आहे, आणि भूक ज्याने त्यांची भागवली समवली असे थोर या ठिकाणचे जे अन्नदाते आहेत, या शिबिराची कमिटी, त्या कमिटीच्या लोकांनी यांच्या श्रमदानातून यांना भोजनदान दिलेलं आहे आणि या श्रामणेरांची भूक समवलेली आहे। बुद्ध धर्माच्या तत्वज्ञानानुसार आणि बुद्ध धर्माच्या आचारसंहितेनुसार बुद्ध धर्मामध्ये फुकट कोणाचं काही घ्यायचं नाही। आपल्या लोकांना फुकट घ्यायची सवय आहे, पण आपलं स्वतःच काय द्यायची सवय नाही, फक्त घ्यायची सवय आहे। पण जो बुद्ध धर्माचं तंतोतंत पालन करतो, बुद्ध धर्माचं तंतोतंत दिवसाला आचरण करतो, दैनंदिन जीवन हा बुद्ध धर्माच्या तत्वज्ञानानुसार जो आचरण करतो, त्याला माहीत आहे की फुकट कोणाचं काय घ्यायचं नाही। या ठिकाणी भट्टीजींना तुम्ही भोजन देऊन तृप्त केलेलं आहे, आणि त्यांची ही ऊर्जा ही चांगल्या कार्यासाठी लागणार आहे, आणि मग ते पुण्य जे आहे त्या अन्नदात्याला इथं लागणार आहे। ज्याने शिबिर आयोजित केलं आणि जे काय शिबिराची कमिटी आहे त्या कमिटीना ह्याचा हा कुशल कर्माचा जे काय आशीर्वाद आहे तो त्यांना लाभणार आहे। तत्पूर्वी यांना भोजनदान दिलेलं आहे। आता फुकट काही घ्यायचं नाही म्हटलं तर आता या भंतेनं आपण भोजन दिलेलं आहे, आणि भंतेनं तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे। तर आता या भंतेजीच्याकडे आपल्याला देण्यासारखं काय आहे? यांनी तरी आता 5 दिवस घर सोडलेलं आहे, हे तरी बाल श्रामणेर आहेत, आणि यांच्याकडे देण्यासारखं तुम्हाला काहीच नाही, कारण यांच्या अंगावरची फक्त चिवर आहे। यांचे घर नाही, दार नाही, यांचे आईवडील नाही आहेत। हे आता थोड्याच वेळामध्ये पूर्वी जन्माश्रमीच्या याच्यामध्ये जाणार आहेत। आता हे बुद्धपुत्र आहेत, यांनी घरदारचा त्याग केलेला आहे, यांच्याकडे काही पैसा तुम्हाला देण्यासाठी काही नाही, फक्त एकच आहे, ते म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मुखातून पडलेल्या दान परिमिताने आशीर्वाद घाता, फक्त तुम्हाला त्यांच्याकडे देण्यासाठी एवढंच आहे। आणि सर्वांनी तुम्ही हात जोडा, कारण दानाला जास्त महत्त्व आहे। सुजाता नावाच्या स्त्रीनं सुद्धा बुद्धांना खीरदान केलेले आहे। त्याच्यानंतर वेळुवन तथागतांना दान केलेलं आहे। त्याचबरोबर जो काही अनाथ पिंडक नावाचा गृहस्थ होता, राजा होता, त्यांनी सुद्धा जेतवन खरेदी केलेलं आहे, की जेत राजा जो होता त्या जेत राजाची 40 एकर जमीन, ही त्या 40 एकरामध्ये जेवढ्या मोहरा पसरवून जेवढी झाकल अशा किमतीला जेत राजानं आणि त्या वेळुवन आणि जेत राजानं जी काही जमीन खरेदी केलेली होती अनाथ पिंडकानं, ती अनाथ पिंडकानं त्यांना बुद्धांना विहारासाठी दिलेले आहे। बरेच असे दानाचे या ठिकाणी सांगता येतील, आपला वेळ फार कमी आहे आणि दानाला जास्त महत्त्व आहे। या उद्देशानं या ठिकाणी भोजनदान दिलेलं आहे। सर्वांनी हात जोडा। या ठिकाणी दान परिमिता होती, दान परिमिता शिकवायचे तुम्हाला येतच म्हणायला, ठीक आहे। दानंद दंतु सद्धाय शील रखंतु सबदा,
भावना विरतान्तु गच्छन्तु देवताङ्गता सभ्ये बुद्धा बलप्रतापचैकानयं बलम् अरहन्तानञ्च ते जनं रक्षं वन्दामि सभ्येषु आकाशटा च भूमटा देवा नागा मैदिका वयं तङ्गणमुदित्वा चिररक्षन्तु शासनम् आकाशटा च भूमटा देवा नागा मैदिका वयं तङ्गणमुदित्वा चिररक्षन्तु देशनम् आकाशटा च भूमटा देवा नागा मैदिका वयं तङ्गणमुदित्वा चिररक्षन्तं परन्ति सभ्यतियो विवर्धन्तो सबरोगो विनशतो माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुः भवतु सबमङ्गलं रक्षन्तु सबदेवता सबबुद्धानुभावेन सदा स्तुति भवन्तु ते भवतु सबमङ्गलं रक्षन्तु सबदेवता सबधर्मानुभावेन सदा स्तुति भवन्तु ते भवतु सबमङ्गलं रक्षन्तु सबदेवता सबसङ्गानुभावेन सदा स्तुति भवन्तु ते भवतु सपतितं पतितं तुयं शिल्पमेव सम्यजतु सभे कुर्वन्तु चित्तसङ्कल्पचन्दु पन्नरस्य यथा ऐरारोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निवान सम्पत्ति इमिनाते सम्यजतु उपासकांनी साधू म्हणा गुडघ्यावरती बसा पंचांगुणावर बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि म्हणते आशीर्वाद द्या सुखी हो मंगलो कल्याणो सुखी हो